नमस्कार. आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय. कुठं कुठं पावसाची शक्यता आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. रत्नागिरीच्या परिसरात स्क्रीनवर दिसत असेल आपल्याला. या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. प्रामुख्याने या परिसरामध्ये हा जो चिपळूण साताऱ्याचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये चिपळूण, रत्नागिरी, सातारा, कराड, वडूज, विटा, कोदोली, सांगली या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कोदोली, सांगली या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. राजापूर, निपाणीच्या काही परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर कुची, जत या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला हा जो परिसर दिसतोय सांगोले येथे पावसाची शक्यता आहे. एनाकी, पंढरपूर येथे देखील पावसाची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळत आहे. पिलीव, अकलूज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. इंदापूर, करमाळ्याच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर वैराग, तुळजापूर, उस्मानाबादच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परांड्याचा परिसर काही. त्यानंतर सोलापूरच्या काही परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या परिसरामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर जामखेड येथे देखील पावसाची शक्यता आहे. पैठणच्या दक्षिणेकडच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय शेगाव, अमरावती हा संपूर्ण जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. सविस्तर बघूया आपण कुठं कुठं पावसाची शक्यता या परिसरामध्ये. यामध्ये प्रामुख्याने अचलपूर, अकोट, खामगाव, अकोला, कारंजा, यवतमाळच्या पश्चिमेचा परिसर, आर्वीच्या काही परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर चिखली, लोणार, वाशिम, पुसद, सिल्लोडच्या पूर्वेचा परिसर, जालना, लोणार, हिंगोलीचा काही परिसर, पुसद, उमरखेड, सेलू या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मध्यरात्रीला ढगाळ वातावरण राहणार आहे. पांढरकवड्याच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. बीडच्या पश्चिमेच्या परिसरात आणि दक्षिणेच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीचं आज संध्याकाळचं हे हवामान आहे. इतर ठिकाणी नंदुरबारच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. त्यानंतर वडा, पालघर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. गोरेगावचा काही परिसर. तर हा होता मध्यरात्रीचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.